रामकृष्ण रिपब्लिक. मी तुमचा लाडका अनिकेत. चला आपल्याला जायचंय आज वेरूळला. चला तर निघू आपण. आपण आलोय आता बालानगरला पेट्रोल वगैरे टाकलंय गाडीमध्ये. चला निघू मग आता. आलोय आपण आता पुढं कांचनवाडीहून आपल्याला डायरेक्ट सोलापूर हायवे पकडायचा आहे. सोलापूर हायवे कसं आपल्याला सोपं पडतंय. आपण खुलताबादकडून बी जाऊ शकतो, पण तिकडून ट्रॅफिक भरपूर काय असतील. आता इकडून सरळ सरळ जायचंय तर आपण आलोय आता सोलापूर हायवेला. बघा रोड एकदम टॉप क्लास आहे, टॉप क्लास. पुढे आपण आलोय आता टोल नाक्यावर तर माहोल एकदम भारी आहे. किती भारी वाटतं बरं या रोडला असे प्रवास करायला भारी वाटतात. पण मग रिस्की बी पण रोडला प्रवास करणं. त्याच्यामुळे कसं आहे, जपून वाहने चालवत जा आणि स्वतःची काळजी घेत जा. कारण की कसं आहे, आपण मस्तीमध्ये चालतो तर प्रॉब्लेम होऊ शकते आपल्याला. आपण बी सरळ चालत असलो पण समोरचा सांगता येत नाही कधी येऊन चिपकन म्हणून. आपण जवळजवळ आलेलो आहे. आता आलो आपण वेरूळच्या मागे थोडं आपलं अहिल्याबाई होळकर यांचं कुंड आहे. या कुंडामध्ये थोडं तिथलं कुंड वगैरे बघितलं. कुंड एकदम भारी वाटलं. इथं 5 मंदिर आहे, 5 देवाचे. आता ते कोणत्या देवाचे माहित नाही, पण मग सध्या पाण्यामध्ये आहे ते. तर वरून बघा कलाकृती वगैरे एकदम ओके आहे त्याच्यात. तर चला मग आपण इथून निघू आता. इथं आपलं फिरणं वगैरे झालंय तर आपण जाऊ आता वेरूळमध्ये. आपण आलोय आता वेरूळपाशी. आतमध्ये जाऊ. आतमध्ये जाताना कसं चेकिंग वगैरे करतात इथं. हे वगैरे नेऊन देत नाही मला. चांगली गोष्ट आहे. तरी डिसेबलम पाळायला सांगतायत, चांगली गोष्ट आहे. बघा आपल्या वेरूळच्या लेण्या एकदम मस्त आहे. आता ज्या लोकांनी बनवलेलं आहे, आता त्या लोकांना आता डायरेक्ट आपला सल्यूट आहे. कारण की असं कलाकृती तर कोणी होणारच नाही, कोणाकोण होणार नाही. किती मोठा इंजिनियर आला असं कोणी कलाकृती होणार नाही. असं ऐकलं जातंय की हे मंदिर जे आहे वरून खाली बांधण्यात आले मंदिर. असं तर की आपण बाकी लेण्या बघितल्या. मला कसं वाटतंय लेण्या आता सगळ्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर दाखवतोय. आपला लॉंग मध्ये थोडा करून मला सांगा नक्की तुम्हाला आवडतंय ना आवडतंय. वेरूळ कोणाला हे वाटतंय वेरूळला फिरण्यासाठी. पण आलोय लेणी नंबर 10 बशी आलोय. तर बघा इथं अजून वॉटरफॉल चालू आहे. वॉटरफॉल बघा किती भारी दिसतोय. एकदम म्हणजे असं करमाईसारखं वातावरण आहे. त्यात आपल्याला भेटले आपले चायनाचे थोडे मित्र. तर आपला एक महाराष्ट्रातला भाऊ चायनामध्ये गेलेला आहे लव्ह मॅरेज करून. फॅमिली इथं आली होती तर त्यांना भेटून सुद्धा एकदम चांगलं वाटलं. मी वगैरे फिरलोय, एन्जॉय बी आलाय भरपूर. कधी फिरायला आपण आता वेरूळला आलोय तर म्हणलं आता येताना आपण सोलापूरनं आलो होतो, पण आता आपण जाऊ खुलताबाद मार्गे. आता आलोय इतक्या लांब तर भद्रा मारुती दर्शन तर लागतील. आलो आता भद्रा मारुतीला आलो तर दर्शन वगैरे घेतले बाई झाले. तर म्हणलं आता चला आपण निघू घराकड. आता चाललो होतो घराकड जाता जाता इथं देवगिरीचा आपला घाट ओके. फक्त सावकाश वाहने चालवायचा घाटामध्ये बी, कारण की रस्ता बारीक आहे. किल्ला बघा कसा दिसतो. आता आपला देवगिरीची बी व्हिजिट करेल मी. आता घरा जवळ तर आपण ब्लॉग हा सांगा नक्की कमेंट करून सांगा मला. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. रामकृष्ण हरी.